Hello friends, today we are going to discuss on English workshop of In the Class of Their Own first part on page number 29. विद्यार्थी मित्रांनो, आपण इन द क्लास ऑफ देअर ओन हा जो पाठ पाहिला त्याच्यावर या ठिकाणी काही ॲक्टिव्हिटीज दिलेल्या आहेत त्या आपण इथं पाहणार आहोत. See, first activity, read aloud the two conversation in this part. आपण हा जो पार्ट पाहिला त्याच्यामध्ये तुम्ही काय करायचं आहे, दोन कॉन्व्हर्सेशन्स म्हणजे दोन संभाषणं मोठ्याने वाचायचे आहेत. कुणाच्यामधलं? बिटवीन मिसेस देसाई अँड हर स्टुडंट, म्हणजे त्या मॅडम ज्या आहेत मिसेस देसाई आणि त्यांचे विद्यार्थी यांच्यातील संभाषण. बिटवीन अस्मिता अँड स्नेहल यांच्यामधलं संभाषण काय करायचं आहे, मोठ्याने वाचायचं आहे. मग ते संभाषण आपल्याला सहजासहजी या पाठामध्ये सापडणार आहे. पहिला काय आहे, मिसेस देसाई अँड हर स्टुडंट्स. कोणतंही या ठिकाणी तुम्ही संभाषण वाचू शकता. या ठिकाणी आपल्याला दिलेलं आहे पेज नंबर 27वरती इथं दिलेलं आहे किंवा 28वरती सुद्धा इथं आपल्याला दिलेलं आहे. पहा, या पद्धतीनं तुम्ही वाचू शकता. किंवा अस्मिता आणि स्नेहल, या ठिकाणी अस्मिता आणि स्नेहलमध्ये सुद्धा इथं दिलेलं आहे. या ठिकाणी दिलेलं आहे. सो यू कॅन रीड धिस. तर हे तुम्ही वाचू शकता. नाऊ द नेक्स्ट ॲक्टिव्हिटी. व्हॉट इज द नेक्स्ट ॲक्टिव्हिटी? से व्हेदर द फॉलोइंग स्टेटमेंट्स सेंटेन्सेस आर राईट ऑर रॉंग. या ठिकाणी आपल्याला जी दिलेली वाक्य आहेत ती काय करायची आहेत, सांगायची आहेत की ती राईट आहेत की रॉंग आहेत. पुढं इथं तुम्हाला काय केलेले आहेत, बॉक्सेस दिलेले आहेत. त्या बॉक्सेसमध्ये तुम्हाला काय करायचं आहे, जर ते बरोबर असेल तर या पद्धतीची खूण करायची आहे. इथं दिलेलं आहे पहा. नसेल तर जर ते वाक्य चुकीचं असेल तर या पद्धतीनं तुम्ही काय करायचं आहे, तिथं करायचं आहे. The first sentence is, there are both boys and girls in this class. त्यांच्या वर्गामध्ये दोघेही आहेत, मुलंही आहेत आणि मुलीही आहेत. What is this sentence? This sentence is right. हे वाक्य काय आहे, बरोबर आहे. आता they never quarrel, हे वाक्य काय आहे, ते कधीही भांडत नाहीत असं नाही. they quarrel sometimes. So the sentence is false. Their teachers never shout at them. This sentence is also false. म्हणजे त्यांचे शिक्षक त्यांच्यावर कधीही ओरडत नाहीत असं होतं का, तर नाही. Their teacher sometimes shout at them. There was no unity among the students in the class. हे सुद्धा वाक्य चुकीचं आहे, कारण त्यांच्यामध्ये काय होती, युनिटी होती, एकता होती. So this is wrong. Sushmita spoke to the teacher in a low soft voice. बरोबर आहे. पहा, सुष्मिता वॉज स्पीकिंग व्हेरी सॉफ्टली. अस्मिता इज टेलिंग अस देअर स्टोरी. पहा, सुरुवातीलाच तुम्हाला ज्यावेळेस पार्टला सुरुवात करत होतो त्यावेळेस आपल्याला सांगितलं होतं की इन दिस लेसन ऑर इन दिस पार्ट अस्मिता इज टेलिंग अस दिस स्टोरी. अस्मिता आपल्याला ही गोष्ट काय करत आहे, सांगत आहे. सो धिस सेंटेन्स इज ट्रू. हे वाक्य काय आहे, बरोबर आहे. नाऊ वी विल सी द नेक्स्ट ॲक्टिव्हिटी. पहा, पुढच्या काही ॲक्टिव्हिटी आपण घेणार आहोत. नंबर 4 हिअर, द नंबर 4 इज गिवन. Use the information to make meaningful sentences using the following adverbs. Now there are some adverbs: always, regularly, sometimes and never.
या ठिकाणी काही काय आपल्याला दिलेले आहेत, ॲडवर्ब्स दिलेले आहेत आणि यांचा वापर करून आपल्याला अर्थपूर्ण वाक्य तयार करायचे आहेत. पहा, ऑलवेज हा शब्द दिलेला आहे. कितीही सोपं वाक्य तुम्ही करू शकता. आय एम ऑलवेज हॅपी, ही इज ऑलवेज हॅपी या पद्धतीनं वाक्य लिहू शकतो किंवा ही इज ऑलवेज बिझी असं म्हणू शकता. रेग्युलरली, आय स्टडी रेग्युलरली, बरोबर. समटाईम्स हे सुद्धा तुम्ही वापरू शकता, वाक्याच्या सुरुवातीला सुद्धा वापरू शकता. समटाईम आय गो टू वॉक, कधी कधी मी फिरायला जातो. नेवर, बरोबर. आय नेवर गो टू द प्लेस वेअर देअर इज अ क्राऊड असंही म्हणू शकता, म्हणजे गर्दीच्या ठिकाणी मी शक्यतो जात नाही. किंवा वी नेवर गो टू स्कूल, आपण कधीही, किंवा मी कधीही, आय नेवर गो टू स्कूल लेट, मी शाळेला कधीही उशिरा जात नाही असंही म्हणू शकता. या पद्धतीनं हे शब्द वापरून तुम्ही वाक्य तयार करू शकता. नाऊ नंबर 5, राईट द फॉलोइंग वर्ड्स इन द ॲप्रोप्राइट प्लेसेस टू कंप्लीट द फॉलोइंग टेबल्स. इट सेल्फ, हर सेल्फ, माय सेल्फ, युअर सेल्फ, अवर सेल्फ, युअर सेल्फ, हिमसेल्फ. पहा, या ठिकाणी आपल्याला काय दिलेले आहेत, प्रोनाऊन दिलेले आहेत. इथं सर्व जे दिलेले आहेत ते प्रोनाऊन आहेत आणि वरती त्यांच्या द्वितीय विभक्ती दिलेल्या आहेत. इथं काय केलेलं आहे, द्वितीय विभक्ती किंवा तृतीय किंवा षष्ठी विभक्ती इथं सुद्धा दिलेली आहे. तर आय म्हणजे मी, आणि या ठिकाणी द्वितीय विभक्ती याची नाही परंतु तृतीया इथं दिलेले आहे. पहा, आयसाठी तुम्ही काय वापरू शकता, माय सेल्फ. पहिला जो आय शब्द आहे इथं तुम्ही काय लिहू शकता, आय माय सेल्फ. त्यानंतर यू, युअर सेल्फ, यू युअर सेल्फ. त्यानंतर वीचं काय येणार आहे, वी आवर सेल्फ्स, यू युअर सेल्फ्स, ही हिमसेल्फ, सी हर सेल्फ. देन नेक्स्ट वर्ड इज इट. इटसाठी काय येईल पा, इट सेल्फ. आणि देचं काय येणार आहे, पहा इथं देचं देमसेल्व्स दिलेलं नाही असं मला वाटते. दे हा जो शब्द दिलेला आहे आपल्याला, तर इतरांच्या प्रमाणे त्याची जी विभक्ती आहे या ठिकाणी तुम्हाला काय लिहावं लागेल, तर देचं कशा पद्धतीनं लिहिले जाईल ते इथं तुम्हाला मी स्पेलिंगसह सांगत आहे. SELVES, देमसेल्व्स. देचं काय होणार आहे, देमसेल्व्स. या पद्धतीनं तुम्हाला ही ॲक्टिव्हिटी पूर्ण करायची आहे. त्यानंतर पहा, से द अल्फाबेट फ्रॉम A to Z. देअर आर 26 लेटर इन द अल्फाबेट. डिवाइड देम इंटू ग्रुप्स ऑफ रायमिंग लेटर्स. फॉर एक्झाम्पल, Q, U, W are rhyming letters that end with the U sound. Did you find a rhyming letter for each of the 26 letters? आता आपल्याला एक प्रश्न या ठिकाणी सांगितलेला आहे. तुम्ही काय करायचं आहे, रायमिंग वर्ड्स आपण पाहिलेले आहेत किंवा माहीत आहेत. आता इथं काय सांगितलं आपल्याला, QUW. पहा, आता क्यू असेल किंवा यू असेल, त्याचा शेवट काय होतो आहे, यू असा साऊंड येतो आहे शेवटी त्याच्या. क्यू, पहा शेवटी कोणता साऊंड येतो आहे, काय आवाज येतो आहे, क्यू म्हटलं किंवा यू, शेवटी आवाज जो आहे किंवा साऊंड जो आहे तो यूचा येतो. डब्ल्यू, आपण काय म्हणतो, डब्ल्यू, बरोबर. या पद्धतीनं दीज आर रायमिंग लेटर्स. हे जे लेटर आहेत ते एकमेकाशी राईम होत आहेत. मग त्या पद्धतीनं ए पासून झेडपर्यंत जे एकमेकाशी राईम होत आहेत, यमक जुळत आहेत, अशा प्रकारचे लेटर्स
तुम्ही काय करू शकता, लिहू शकता. नाऊ द नेक्स्ट वन इज लँग्वेज स्टडी. कॉमन नाउन्स. सम नाउन्स स्टँड्स फॉर ग्रुप्स ऑफ थिंग्स ऑर पीपल. काही जे नाउन्स असतात, या ठिकाणी आपल्याला नाऊनबद्दल माहिती सांगितली आहे. कॉमन नाऊन म्हणजे त्याला आपण काय म्हणतो, सामान्य नाऊन किंवा सामान्य नाम असं म्हणतो. काही जी नाऊन असतात, नामे असतात, ती काही ग्रुप म्हणजे समूह किंवा वस्तू किंवा लोक यांच्यासाठी असतात. सच नाउन्स आर कॉल्ड कलेक्टिव्ह नाउन्स. आणि त्यांना कलेक्टिव्ह नाऊन असं म्हणतात, म्हणजेच समुच्चयवादक नाम. फॉर एक्झाम्पल क्लास. पहा आता या ठिकाणी समुदाय. क्लास म्हणजे काय, एक समुदाय आहे. अ क्लास ऑफ 60 गर्ल्स अँड बॉयज. पीपल म्हणजे लोक, अनेक लोक. सो दिस इज कलेक्टिव्ह नाऊन. अ हर्ड म्हणजे कळ आपण म्हणतो. कॅटल. अ फ्लोक ऑफ बर्ड म्हणजे पक्ष्यांचा थवा. किंवा अ टीम ऑफ प्लेयर्स खेळाडूंचा संघ. सेट ऑफ कार्ड्स. लिस्ट ऑफ नेम्स म्हणजे नावाची यादी. सो नोट दॅट कलेक्टिव्ह नाउन्स ऑल्सो हॅव सिंग्युलर अँड प्लुरल फॉर्म्स. फॉर एक्झाम्पल क्लास, क्लासेस. पहा क्लासचं काय होतं, क्लासेस अनेक वचन होतं. हर्डचं हर्ड्स, फ्लोकचं फ्लोक्स. या पद्धतीनं तुम्ही काय करू शकता, या कॉमन नाऊनचे प्लुरल फॉर्म म्हणजे अनेक वचन बनू शकतं. मेक अ कलेक्शन ऑफ कलेक्टिव्ह नाउन्स. मग अशा प्रकारे कलेक्टिव्ह नाऊन जे आहेत त्यांचं तुम्ही कलेक्शन करा असं सांगितलेलं आहे. इथं जसं क्लास सांगितलेलं आहे किंवा टीम ऑफ प्लेयर्स म्हटलेलं आहे. पहा आता फक्त टीम जरी म्हटलं तरीसुद्धा ते काय होतं आहे, टीम हा शब्द काय आहे, कलेक्टिव्ह नाऊनच त्या ठिकाणी होतो. फॉर एक्झाम्पल आता दुसरं आपण घेतलं फॅमिली. फॅमिली इज ऑल्सो फॅमिली इज ऑल्सो कॉमन नाऊन अँड इट इज अ कलेक्टिव्ह नाऊन. ते काय आहे, कलेक्टिव्ह नाऊन आहे. तर या पद्धतीनं आपण कलेक्टिव्ह नाऊन कलेक्ट करू शकतो किंवा त्या ठिकाणी तुम्ही लिहू शकता. वी विल सी द सेकंड पार्ट ऑफ दिस लेसन टू द नेक्स्ट पिरियड.